कल्याण जिला के समाज सेवक एक सफल फाइनेंस कंपनी के उद्योगपति रोहित चंदू राठौड़ को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष का महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है। ये नियुक्ति उपरोक्त पार्टी के सर्वेसर्वा नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब ने एक पत्र देकर की है। ठीक इसी तरह इसी घटनाक्रम में कल्याण शहर जिला कमेटी पर भी कुछ लोगों की गायसमुद्रे साहब ने प्रमाण पत्र देकर नियुक्ति की है। कल्याण शहर अध्यक्ष आसिफ बेग के साथ यूनुस बेग को शहर उपाध्यक्ष बनाया गया है। शकील हुसैन शेख को कल्याण शहर का सलाहकार पद दिया गया है। रेहान मोहम्मद शेख को शहर का सचिव बनाया गया है, तो समीर शेख को कार्य अध्यक्ष पद से नवाजा गया है। इस पद वितरण कार्यक्रम में अन्य पदाधिकारियों के अलावा नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब, नाना गायसमुद्रे, राष्ट्रीय उपाध्यक्ष यूसुफ भाई शेख, ठाणे जिला उपाध्यक्ष इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम भ्यूसने, किशोर सोनोने, रतिलाल झालते, शरद गायकर, शहर अध्यक्ष आसिफ बेग सहित महिलाओं में रेणुकाताई कांबळे, चंदाबाई धुत्रे तथा छाया प्रकाश साबले उपस्थित रही। इस मौके पर हमारे प्रतिनिधि ने नाना गायसमुद्रे तथा नरसिंह गायसमुद्रे साहब की प्रतिक्रिया ली है। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। आज सर्वांना माहिती आहे की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचं काम आणि आपले माननीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेब यांची काय चित्रकला आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये। जसं बघायला गेलं की आपले मुंब्रा झोपडपट्टी आहे ती आपण बसवलेली आहे, ज्यांचं कोणाचं पुनर्वसन आहे ते आपण केलेलं आहे। कुठे महिलावर अत्याचार झाला, अन्याय झाला, कुठल्याही माणसावर कोणाला बेघर केलं आहे तिथे अहोरात्र आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे माननीय अध्यक्ष साहेब पोहोचतात। त्याचप्रकारे आपल्या पक्षाचं काम बघताच कल्याण डोंबिवलीची जनता जी त्यांना कळलेलं आहे की आपल्या पक्षाचं काम कुठं पोहोचलेलं आहे आणि काय पोहोचलेलं आहे। त्यामुळेच आज आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्र राज्य म्हणून युवा अध्यक्षपदी रोहित चंदू राठौड़ यांची नियुक्ती केलेली आहे। त्याचप्रकारे पत्रीपूलचे आसिफ बेग यांची टीमची आपण मोठ्या संख्येने जाहीर पदनियुक्ती केलेली आहे। त्यामुळे या सर्वांना रोहितभाई यांना पण मी सांगू इच्छितो की आपल्या पक्षाचं काम खूप प्रामाणिकपणे असतं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं खूप नाव आहे, आपल्या पक्षाचं नाव आहे, गायसमुद्रे साहेबांचं नाव आहे आणि आपल्या मेन बात आपल्या कामाचं नाव आहे। अख्ख्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपले कित्येक तरी आपले पदाधिकारी आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे, अधिकाऱ्यांना माहीत आहे की आपलं काम काय। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करताल, जनतेला प्रामाणिकपणे न्याय मिळवून देताल ही मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही चांगलं काम करताल हेही तुम्हाला हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला, सर्व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना। तुम्ही सर्व उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। सांगा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज बघत आहे की पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बिकट, जी गोरगरीब जनतेची वर जी अन्याय अत्याचार होतात त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र झटत असतो आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सततही आम्ही अहोरात्र काम करत आहे। आणि त्यामुळे माझ्याकडे जी काम करणारी जनता, माझ्याकडे जी कार्यकर्ते येतात ती त्यांच्या ज्या बी समस्या असते ती सोडवल्यावरच येतात। अशा प्रकारची या ठिकाणची परिस्थिती आहे। त्या ठिकाणी आम्ही त्यांना पद देऊन त्यांच्याकडनं काम कशा पद्धतीनं करायचं, कसं करायचं त्यांना आम्ही शिकवतो आणि त्यांना पुढे जाण्याची वाटचाल आम्ही त्यांना दाखवतो। अशा प्रकारचं पक्षाचं आपल्या काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचं। तशाच प्रकारे आज जे आम्ही रोहित राठौड़, चंदू राठौड़ यांना जे पद दिलं आहे युवा अध्यक्ष, महाराष्ट्र लेवलचं पद आहे, महाराष्ट्र अध्यक्ष पद आहे, त्यांना आम्ही याच्यासाठी दिलं आहे की जी युवा पिढी आहे, येणारे भविष्य काळामध्ये जी मुलं आहेत युवा पिढीचे, जी त्यांना ती रस्ता दाखवण्यासाठी, त्यांना जी पाठबळ देण्यासाठी, त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी एवढं मोठं आम्ही त्यांच्या पदाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती खरोखर ती काम करणार आहेत आणि ती काम करणारी व्यक्ती आहे। समाजामध्ये त्यांचं नाव आहे, ती एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि भविष्य काळामध्ये ती एक उद्योगपती देखील आहे। ती गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मदतीचा हातभार लावतात आणि मदत करतात, अशा प्रकारची त्यांची छवी आहे आणि तशा प्रकारचं त्यांचं काम देखील आहे। त्याच्यामुळं त्यांना आम्ही एवढं मोठं पद दिलेलं आहे महाराष्ट्र लेवलचं। आणि आज आपण या ठिकाणी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे जी बी लोक माझ्यासोबत जुडलेले आहेत ते खरोखर मी कल्याण डोंबिवलीत नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करतो
आता 24 तारखेला परत परभणीमध्ये जी आमच्या गोरगरिबावर अन्याय अत्याचार होतो आणि मुलांची आमच्या जी हत्या होती, त्या प्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये 24 तारखेला उपोषण ठेवले काही कार्यकर्त्यांनी आपल्या, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं आमचं समाजामध्ये कार्य आहे, काम आहे. आणि ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी जे आमचे आसिफ बेग आहेत त्यांची देखील ह्या ठिकाणी टीमला मोठ्या प्रकारे त्यांनी सपोर्ट केला. त्यांनी ठाणे कल्याण शहर अध्यक्ष पद घेतलं आहे आणि त्यांनी त्यांची टीम जोडायला चालू केलेलं आहे. आसिफचं एकदम मोठं काम आहे. आसिफ RPIमधून आपल्या ह्या ठिकाणी पक्षामध्ये आलेत आणि त्यांनाही देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे गायकर साहेब आहेत या ठिकाणी, शांताराम आहे, नाना गायसमुद्रे आमच्या मॅडम आहेत, आपल्या कांबळेताई आहेत, चंदाबाई आहेत, तसेच आपले जे युसुफबाई आहेत, तसेच आपले जे जेवढे बी कार्यकर्ते आहेत ज्यांचं कोणाचं नाव नाही घेतलं त्यांना, आणि सर्वात जास्त जे आमचे कलीमबाई वेळेवेळेला आमची जी परिस्थिती जी करतात, TV च्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतात, न्याय हक्क मिळवून देण्याचं पूर्णपणे काम ती आम्हाला एकदम करून देतात. अशा प्रकारचे आमचे कलीमबाई, तशाच प्रकारचे त्यांच्यासोबत असणारी सर्व टीम, मी सर्वांनाही शुभेच्छा देतो. रोहित राठोड यांनी काम चांगल्या आणि निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करावं आणि पक्षाला पुढे नेण्याचं पूर्ण कार्य करावं, ह्या पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती करतील ही मला आशा आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.